मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM, reflecting you. त्रैलोक्याचा तूच विधाता, सगुण स्वरूप तू ओंकाराचे. प्राणवायू तू या विश्वाचा, संजीवन तू चराचराचे. शांत निरंतर सात्विकतेचे, रूप तुझे अतिसुंदर साजे. या शुभकार्ये आमंत्रितो तुझ, स्वीकारावे वंदनमुचे, स्वीकारावे वंदनमुचे. गणपती बाप्पा मोरया. श्रोते हो, PCTs इन्फिनिटी 90.4 FM तुम्ही ऐकत आहात. मी आहे माधुरी तुमच्यासोबत. आपण प्रत्येक संवादाची सुरुवात खरं तर नमस्कार श्रोते हो किंवा नमस्कार रसिक श्रोते हो अशी करून करत असतो, याची तुम्हाला सवय आहे. पण आज गणपती बाप्पा मोरयाने सुरुवात का केली याचं उत्तर तुम्हाला लगेचच सांगते. श्रोते हो, आजचा हा संवाद अतिशय विशेष, खास आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा ठरणार आहे. कला, साहित्य, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, ग्रामविकास, विज्ञान या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजाची गरज ओळखून कार्यरत असणाऱ्या सर्वार्थाने श्रीमंत अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे इथून या मंडळाचे उत्सव प्रमुख माननीय श्री अक्षय गोडसे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपल्या सगळ्यांबरोबर दिलखुलास गप्पा मारण्यासाठी त्यांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. सर, खूप खूप स्वागत इन्फिनिटीच्या या स्टुडिओमध्ये. नमस्कार, जय गणेश. मी सर्वप्रथम तुमचे खूप मनापासून आभार मानतो की मला या खूप चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केलं आणि त्या निमित्तानं मला सगळ्या विद्यार्थ्यांशी सुद्धा खूप चांगली चर्चा करता येणार आणि दगडूशेठ गणपती बाप्पाचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची ही सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. मला इथे आज एक योगायोग शब्दांचा बघा कसा असतो मराठीचा. तुमचं नाव आहे अक्षय, आपल्या रेडिओचं नाव आहे इन्फिनिटी, अर्थात ज्याला क्षय नाही असा, जे अनंत आहे असं. आणि आपण बोलणार आहोत त्या अशा अनादी अनंत तत्वाबद्दल की जिथे सुद्धा तत्व तेच आहे, इन्फिनिटीचं. सो हा एक खूप छान योग जुळून आलाय असं मी म्हणेन. श्रोते हो, पुणं म्हटलं की त्यासोबत येणारं नाव म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर. अतिशय देखणी, सात्विक आणि श्रीमंत अशी गणेशाची मूर्ती 125 वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या सगळ्या भक्तांवर कृपा करते. ही मूर्ती म्हणजे पुण्याचा अभिमान आहे. जशी ही मूर्ती श्रीमंत आहे ना, तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टसुद्धा श्रीमंत आहे. पण या श्रीमंतीच्या मुळाशी काय आहे माहिती आहे? या श्रीमंतीच्या मुळाशी दातृत्वाची, सामाजिक जाणीवांची आणि करुणेची बीजं पेरलेली आहेत. अशी समृद्ध ही ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते अक्षय सर तुमचं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे आता बालवाडीतल्या मुलांना सुद्धा माहिती आहे, कारण आता आपण खूप लवकर शिकवतो हे सगळं मुलांना. पुण्यात राहतो त्यामुळे टिळकांचं नाव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाशी त्यांचा संबंध सुद्धा आपल्याला माहिती आहे. जसं आपण लोकमान्य टिळकांना ओळखतो की त्यांनी ह्या गणेशोत्सवाची सुरुवात केली, तसं पुण्यामध्ये गणेशोत्सव म्हटलं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. याची सुरुवात कशी झाली हे आज आम्हाला जाणून घ्यायला सुरुवातीला नक्कीच आवडेल. 1893 साली या सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची म्हणजे गणपती बाप्पाच्या स्थापनेने सुरुवात झाली. त्यावेळी झालं असं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांना एकुलता एक मुलगा होता. प्लेगची साथ त्यावेळेला आली होती आणि त्या साथीत त्यांचा एकुलता एक मुलगा वारला, म्हणजे त्याचं दुःखद निधन झालं.
दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे खूप दुःखी झाले होते, व्यथित होते. अशा वेळेला खरंच माणसाला मानसिक आधाराची गरज असते आणि ते मानसिक आधार देण्याचं काम त्यांचे गुरु आणि आमच्या सगळ्यांचे सद्गुरू, ज्यांना आम्ही श्रद्धास्थानी मानतो, आमचे गुरु मानतो, असे सद्गुरू माधवनाथ महाराज जे नाथपंथी होते, त्यांनी चित्रकूटवरनं येऊन, म्हणजे चित्रकूट हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, खूप धार्मिक मोठं स्थळ आहे. बरोबर. प्रभू रामचंद्रांनी जिथं 12 वर्ष वनवासातली काढली, अशा चित्रकूटला त्यांचा जन्म झालेला आहे, अशी माधवनाथ महाराजांची ख्याती आहे. ते तिथनं आले आणि दगडूशेठ हलवाई त्यांच्या शिष्याची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना असं आदेश दिला, गुरुपदेश दिला की तुम्ही एक गणपतीच्या मूर्तीची आणि दत्त महाराजांच्या मूर्तीची स्थापना करा. बरं. त्या दोन्हींची आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करा. वा. हे दोघंही तुमचं नाव जगभरात प्रसिद्ध करतील, जगात नेतील. त्यांनी गुरूंचा आदेश मानला आणि योगायोगानं त्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीची पुण्यामध्ये सुरुवात झाली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई असतील, भाऊसाहेब रंगारे असतील, कृष्णाजी पंत खाजगीवाले असतील, बाबुराव गोडसे असतील, म्हणजे माझे पंजोबा, यांची सगळी एकत्रित सभा भाऊसाहेब रंगारी भवनला झाली. झाला असं होतं की कृष्णाजी पंत खाजगीवाले ग्वाल्हेरला त्यांच्या खाजगी कामासाठी गेले होते. त्यावेळेला त्यांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा होताना बघितला, कारण की आपण त्यावेळेला पारतंत्र्यात होतो आणि सार्वजनिक कुठलेही कार्यक्रम बघितले की माणसाला आश्चर्यचकित व्हायचं, तो एकदम सरप्राईज होऊन जायचं की असे कसे काय लोक एकत्र आलेत, असं कसं काय होऊ शकतं. इंग्रज लोकांना एकत्रच येऊन देत नव्हते. अशा वेळेला इथं सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात ग्वाल्हेरच्या संस्थानात साजरा होतोय हे बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी येऊन ही कल्पना भाऊसाहेब रंगारी यांना दिली. भाऊसाहेब रंगारी हे मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना ती कल्पना फार पटली आणि त्यांनी लगेच क्विक ॲक्शन ज्याला आपण म्हणतो, लगेच त्यांनी सगळ्यांची मिटिंग बोलवली. त्या मिटिंगमध्ये सगळ्यांना सांगितलं आपल्याला असं असं करावं लागेल, तरच कुठेतरी लोक तेव्हा धर्माच्या नावाखाली तरी एकत्र येतील, कारण एकत्र लोक येत नव्हती. आणि लोक एकत्र येऊन काहीतरी समाजासाठी, या देशासाठी चांगलं कार्य करावं या उदात्त हेतूने त्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. पुण्याच्या गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांच्या भाऊ रंगारी भवनात झाली. लोकमान्य टिळक सुद्धा त्या वेळेला तिथे उपस्थित होते. लोकमान्यांनी त्याचं कौतुक केलं त्यांच्या वृत्तपत्रातनं. त्याच्या अगोदर सोलापुरातला जो आजोबा गणपती आहे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. लोकमान्य टिळकांनी तिथनं प्रेरणा घेतली. तिथल्या काही लोकांनी एकत्र येऊन असंच सार्वजनिकरित्या सगळे एकत्र यावेत म्हणून 1883 साली त्यांनी ती सुरुवात केली. म्हणजे तो पहिला गणपती बसला आणि तशी ही सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. तशीच आमच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची सुद्धा दगडूशेठ हलवाईंनी स्वतः त्यावेळेला सुरुवात केली. अनेक टप्पे तेव्हापासून संस्थेने बघितलेले आहेत. संस्थेची 75 वर्ष झाली, मग शताब्दी झाली, मग 125 वर्ष तुम्ही पूर्ण केली आहेत. काय एकूणात आढावा आम्हाला सांगाल या सगळ्या यशस्वी कारकिर्दीचा? 1940 साली आमच्या इथल्या काही तरुणांनी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे, म्हणजे मामासाहेब रासने, आप्पासाहेब रासने, आप्पासाहेब केदारी, आप्पासाहेब सूर्यवंशी, असे अनेक लोकांनी एकत्र येऊन स्वयंनियुक्त शाहीर पार्टीची स्थापना केली होती 1940 साली. त्यावेळेला देश पारतंत्र्यातच होता. ते खेडोपाडी जागोजागी जायचे आणि जनजागृती करण्याचं लोकांचं काम करायचे की उठा, प्रेरित व्हा, पेटून उठा, स्वातंत्र्य हे मिळलं पाहिजे, असं काम त्यांचं होतं. ते तरुण होते तेव्हा. आणि नंतर 1952 साली त्यांनी सुवर्णयुक्त तरुण मंडळाची स्थापना केली. आणि 1893 ते 1952 सालापर्यंत सगळे व्यापारी आमच्या त्या भागातले गणेशोत्सव साजरा करायचे. पण ते खूप छोट्या प्रमाणावर होतं. पण हे सगळे तरुण, सगळा वर्ग एकत्र येऊन त्यांनी सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या नावाखाली म्हणजे गणपतीची मूर्ती, म्हणजे 2 मूर्त्या दगडूशेठ हलवाईंनी ज्या दोन्ही मूर्त्या बसवल्या होत्या त्या दोन्ही मूर्त्या, 4 कडी, 9 आरसे, 6 भोगपडे पैसे, त्यावेळेला भोगपडे पैसे असायचे जसं आपण चलन आता म्हणतो ते, आणि 1 कंठी ज्याला सोनं कमी आणि बाकी लोखंड जास्त असा ऐवज आणि 300 रुपये रोख असं सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या त्यावेळेसच्या व्यापाऱ्यांनी ताब्यात दिलं. आणि तेव्हापासून खरी ती वाटचाल सुरू झाली आणि सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या नावाने तो गणेशोत्सव साजरा होऊ लागला.
1967 साली मंडळाची 75 आली, म्हणजे 75वा गणेशोत्सव आला. बरोबर. त्यावेळेला ह्या सगळ्या तरुण मुलांनी असा विचार केला की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करायचा आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा. महिलांचा समावेश या सार्वजनिक गणेशोत्सवात असला पाहिजे असा एक उदात्त हेतू ठेवून त्यांनी 75 केली. ती खूप मोठी झाली. म्हणजे त्यावेळेला आचार्य आत्रेंचं सुद्धा आमच्या इथं नाटक झालं होतं, वा. मी मंत्री होईन म्हणून. क्या बात आहे. स्वतः आचार्य आत्रे साहेब त्या नाटकात त्यांनी सहभाग घेतला होता. हम्म. त्यामुळे मंडळाचंही नाव होईल या अगदी अगदी. हेतून सगळा तो केलेला प्रयोग होता आणि फार तो यशस्वी झाला. अगदी. त्यात फक्त असं झालं की विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये जी मूर्ती होती त्याच्या हाताला धक्का लागला. हा. घाई गडबडीत एक घटना घडली, हाताला धक्का लागला आणि मग त्यावेळेच्या गुरुजींनी सांगितलं की ही मूर्ती आहे तशी ठेवा, तिची डागडुजी करून तिला आहे तसं ठेवा, तिचा उत्सव साजरा करू नका. आता तुम्ही तिचा उत्सव धर्मशास्त्राच्या नियमानुसार करू शकत नाही, म्हणून नवीन मूर्ती बनवण्याचा निर्णय त्यावेळेला सुवर्णयुग तरुण मंडळाने घेतला. तर नवीन मूर्ती 1968 साली, म्हणजे ज्या मूर्तीचं आत्ता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतो, जिला आपण दगडूशेठ हलवाई गणपती म्हणून ओळखतो आणि जी हजारो भाविक, हजारो लाखो करोडो गणेश भक्तांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेला गणपती बाप्पा आपण जो दगडूशेठ म्हणून ओळखतो, तो म्हणजे तो 1968 साली त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची निर्मिती झाली. आधीच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती बनवली, पण त्यावेळेला नागाचार्य शिल्पी म्हणून एक पुण्यात युवा शिल्पकार होते, ज्यांनी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये बरीचशी कामं केली होती. म्हणजे जे आपण हाताचे वगैरे अवयव बनवतो, हात पाय, माणसाच्या शरीराचे अवयव बनवतो, तर ते प्लॅस्टरमध्ये बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. आणि त्यांचे वडील हे पंडित होते. कर्नाटकात बिदर जे आहे तिथं त्यांचं मूळ गाव आहे. तर तिथंच ते सगळ्या पूजा अर्चा करायचे आणि तिथले ते खूप मोठे पंडित होते. तर त्यावेळेला गणपतीच्या मूर्तीचा जेव्हा प्रस्ताव सुवर्णयुग तरुण मंडळाने त्यांच्यासमोर ठेवला, तर म्हणजे त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनानुसार एक मूर्ती तयार करण्यात आली, जी आता आपण पाहत होती. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एक काम करा, आता 350-400 वर्षांनी एक सूर्यग्रहण येते, ज्याला आपण अमृत योग म्हणतो आपल्या धर्मशास्त्रानुसार. त्या अमृत योगात गणेश यंत्र आणि श्रीयंत्र हे सिद्ध करून जर गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये, आता तुम्ही नवीन मूर्ती बनवतच आहात, तर त्याच्यात जर बसवलं आणि त्याचं सगळं तुम्ही पावित्र्य पाळलं, त्याचे षोडशोपचार केले, सगळं जर त्याचं पूजा अर्चा आरती नैवेद्य धूप दीप सगळं केलं, तर इथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना हा गणपती बाप्पा पूर्ण होईल. म्हणजे थोडक्यात ते यंत्र सिद्ध होऊन त्याची प्रचिती येणाऱ्या भाविकांना येईल आणि आपण आज पाहतो की काय स्वरूप आहे. खरंय खरंय खरंय. त्यावेळेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, तात्यांनी वगैरे सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण हे करू. मग ते ग्रहणाच्या दिवशी ते यंत्र सिद्ध करण्यात आलं. पुण्यात आपलं जे आपण मुळा मुठा नदीचा संगम बघतो, जो संगम ब्रिज आहे आपल्या इथे, त्या नदीच्या संगमामध्ये जवळजवळ 6-7 तास उभे राहून त्या गुरुजींनी सगळं ते यंत्र सिद्ध केलं. आणि त्याच्यानंतर ते गणपती बाप्पाच्या पोटामध्ये बसवण्यात आलं आणि ती मूर्ती पूर्ण करण्यात आली. आणि 27 ऑगस्ट 1968 मंगळवार गणेश चतुर्थीच्या दिवशी नाथ संप्रदायातील सद्गुरू गुळवणी महाराजांच्या हस्ते त्या गणपती बाप्पाची स्थापना झाली. गुळवणी महाराज म्हणजे त्यांनी वाडीला सुद्धा तपश्चर्या केलेली आणि नाथ संप्रदायातलं खूप मोठं नाव, खूप मोठी अधिकारी व्यक्ती, अशा धार्मिक अधिकारी व्यक्तीच्या हस्तेच त्या गणपती बाप्पाची स्थापना होणं आणि सद्गुरू माधवनाथ महाराज आणि गुळवणी महाराज एकाच संप्रदायातील, हा अगदी दुग्ध शर्करा योग मानला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं, अगदी खरं. आपण म्हणतो ना असं की गणेशाची किंवा कुठल्याही दैवताची प्रार्थना तुम्ही करता किंवा कोणतंही काम करता तेव्हा तुमची तळमळ तिथे रुजलेली असते, तुमचं तन मन धन सगळं तिथे लागलेलं असतं आणि तेव्हाच तुम्हाला त्याची प्रचिती येत असते. आज मला असं वाटतं की रहस्य सगळ्यांना कळलेलं आहे की ती मूर्ती स्थापन करण्याच्या मागे किती जणांची तळमळ आणि किती जणांची एकाग्रता सुद्धा तिथे रुजलेली आहे. आणि म्हणून फक्त आपल्या प्रार्थनेच्या सोबत ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे मला वाटतं की भाविकांना त्याचा खूपच चांगला अनुभव येतो आहे. ही नवीन मूर्ती स्थापन झाल्यानंतर आपण म्हणूया की यंत्रांनी सिद्ध असलेली मूर्ती स्थापन झाली, 1968 झाली आणि त्यानंतर शताब्दी वर्ष आपलं साजरं झालेलं आहे. तर मग तो टप्पा कसा होता संस्थेसाठी? 68 सालानंतर महत्वाचं म्हणजे 1984ला गणपतीचं मंदिर झालं कायमस्वरूपी. ही फार महत्वाची घटना म्हणावी लागेल दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या कारकिर्दीत. कारण की
ह्या गणपती बाप्पाचं कायमस्वरूपी मंदिर व्हावं अशी पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या जे कानाकोपऱ्यातनं येणारे भाविक आहेत त्यांची खूप इच्छा होती. म्हणजे अगोदर असं होतं की फक्त 10 दिवसच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला मिळायचं. बरोबर. आणि ही मूर्ती त्याच्यानंतर गणेशोत्सव झाला की आमच्या इथे शुक्रवार पेठेमध्ये परांजपे वाडा आहे. म्हणजे आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब परांजपे त्यांचाच तो वाडा आहे. आणि त्यांचे वडील बापूसाहेब परांजपे अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व होते. त्यांनी मंडळाला 3 मूर्त्या ठेवण्यासाठी त्यांच्या मंदिरातली जागा दिली होती. ज्याचं त्यांनी कधीही 1 रुपया सुद्धा बिदागी अशी स्वीकारली नाही. उलट त्यांनी काय मंडळाला ट्रस्टला मदतच केली. तर त्यानुसार त्या 3 मूर्त्या म्हणजे दगडूशेठ हलवाईंनी बनवलेली मूर्ती, नंतर व्यापाऱ्यांनी बनवलेली मूर्ती आणि ही 68 साली आपले गणपती बाप्पाची दगडूशेठ बाप्पाची मूर्ती ही 68 सालानंतर तिथेच ठेवली जायची. तिथेच पूजा अर्चा यज्ञ याग सगळे तिथेच व्हायचे. पण कायमस्वरूपी मंदिर व्हावं अशी सगळ्या ट्रस्टच्या अध्यक्षांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, सगळ्यांची, भाविकांची बरोबर खूप इच्छा होती. खरं. त्यानुसार तो प्रयत्न करण्यात आला. आमच्या इथं मामासाहेब धाडगे म्हणून आहेत. त्यांनी त्यावेळेला आम्हाला त्यांचं महादेवाचं मंदिर आपण आता सिद्धेश्वर मंदिर जे पाहतो त्याच्या शेजारची जागा म्हणजे अगदी खूप छोटी जागा होती. त्या छोट्या जागेत गणपती बाप्पाचं मंदिराची निर्मिती करण्यात आली. 2 एप्रिल 1984 साली सोमवार होता. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गणपती बाप्पाला तिथे विराजमान करण्यात आलं. खूप भव्य दिव्य मिरवणूक तेव्हा झाली. म्हणजे 11 मारुती मंदिरापासून शुक्रवार पेठेपासून ते फरासखाना म्हणजे आपण आत्ता जे मंदिर आहे तिथं एक पुण्यामध्ये खूप गणपतीमय वातावरण त्यावेळेला निर्माण झालं होतं. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला शृंगेरी पीठाचे शंकराचार्य भारती तीर्थ महाराज हे स्वतः हजर होते. आणि दत्तयोगी क्षीरसागर महाराजांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. आणि अशाच धार्मिक व्यक्तींच्या हातनं त्या मंदिराची त्यावेळेला उभारणी झाली. आणि कायमस्वरूपी गणपती बाप्पा लोकांच्या दर्शनाला लोकांना उपलब्ध झाला. त्यामुळे लोकांची खूप श्रद्धा त्यावर वाढली. अगदी 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 खरं. आणि जसं तुम्ही म्हणलात की शताब्दी महोत्सव, शताब्दी महोत्सवाकडे जर आपण आलं, शताब्दी महोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर न भूतो न भविष्यती आणि झालेत बहु होतील बहु परी या समय एकच आहा असं त्या शताब्दी महोत्सवाचं वर्णन 100% केलं पाहिजे. त्याचं कारण असं की शताब्दीच्या जर तुम्ही आमच्या इथल्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्यावेळेस विचारला आठवणी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या खूप छान आठवणीत. 60 दिवसाचा गणेशोत्सव त्यावेळेला दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा झाला. बिकानेरचा राजवाडा म्हणजे 300 फूट लांब, 100 फूट असा आतमध्ये रुंद आणि 100 फूट उंच असा बिकानेरचा राजवाडा त्यावेळेला सारसबागेचं जे आपण बाबुराव सोनस मैदान आत्ता आहे तिथं मोठीच्या मोठी प्रतिकृती उभारण्यात आली होती. 4ही पीठांचे शंकराचार्य त्यावेळेला गणपती बाप्पाच्या दर्शनाला येऊन गेले. द्वारका पीठाचे जे शंकराचार्य आहेत स्वामी स्वरूपानंद सरस्वती त्यांचा चातुर्मासाचा कार्यक्रम, बाबा महाराज सातारकरांच्या चातुर्मासाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम तो विचारूच नका. म्हणजे देशातले आणि जागतिक ख्यातिकीर्तीचे सगळे कलावंत, मग ते वादक असतील, नर्तक असतील, नाटकं असतील, कला क्षेत्रातले सगळ्या दिग्गज लोकांनी गणपती बाप्पाच्या चरणी तिथं आपली कला विनामूल्य दिली. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी तो कार्यक्रम विनामूल्य ठेवला होता. म्हणजे हेमा मालिनी असतील, भारतरत्न लता दिदी मंगेशकर असतील. लता दिदी मंगेशकर आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर असतील, आशाताई भोसले असतील, म्हणजे त्या आमच्या इथे राहिल्या होत्या दत्त मंदिराच्या तिथे. आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी लता दिदींनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मांडवाच्या स्टेजवर पहिलं गाणं गायलं. हा इतिहास जास्त लोकांना माहिती नाही. म्हणजे लता दिदी ह्या आमच्या इथले स्थानिक, आमच्या तिथे पेठेत त्या राहिल्या होत्या. आणि त्यांचे वडील हे आमच्या सगळ्यांना, माझ्या पंजोबांना, माझ्या आजोबांना चांगले ओळखायचे. म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर ज्यांचं आपण आदरणीय नाव घेतो, पंडित हृदयनाथ मंगेशकर असतील, यांचे आम्ही आता 84ला जसं मंदिर झालं 84 पासून आम्ही संगीत महोत्सव सुद्धा सुरू केला. तो संगीत महोत्सव सुद्धा म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज तागायत तो चालू आहे. त्यामुळे ह्या संगीत क्षेत्राच्या सगळ्या दिग्गजांशी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा फार जवळनं संबंध आलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लता दिदी असतील, आशाताई भोसले असतील, लता दिदींच्या हस्ते त्यावेळेला 92 साली त्या देखाव्याचं उद्घाटन होतं. आणि खूप छान, खूप जागतिक ख्यातिकीर्तीचे पंडित भीमसेन जोशी असतील, बाल मुरली कृष्णन असतील, उस्ताद अल्ला रक्का साहेब असतील, झाकीर भाई असतील,
परत पंडित बिरजू महाराज असतील, राम कदम असतील, सगळ्या दिग्गज कलावंतांचे कार्यक्रम तिथे गणपती बाप्पाच्या त्या मंडपामध्ये झाले. आणि मी तुम्हाला म्हणलं न भूतो न भविष्य, खरंय खरंय खरंय. म्हणजे झाल्यानंतर कार्यकर्त्यांना इतक्या आठवणी होते की अजून आपण त्यातच आहोत असं ते. हो हो अगदी. त्यावेळेसची मिरवणूक सुद्धा खूप मोठी झाली. 10 जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेला गणपती बाप्पाची मुख्य मूर्ती मंदिरातनं बाबूराव सणस मैदानावर नेली होती. त्या मिरवणुकीत सुद्धा शंकराचार्य स्वतः होते. म्हणजे असं पुण्यात कधीच झालं नाही की एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये स्वतः शंकराचार्य आलेले आहेत. बरोबर. त्यांचे सगळे शिष्य आले होते. ती सगळी व्यवस्था, त्याची तयारी जवळजवळ आम्ही 5 वर्ष केली होती. 5 वर्ष तातेसाहेब असतील, मामा असतील, मामा आप्पा असतील, केडे आप्पा असतील, हे सगळे लोकांना फिरून लोकांकडनं म्हणजे वर्गणी आणून हे एक भूतो न भविष्यात कार्यक्रम करायचा आहे. का करायचं तर ते तात्या असं नेहमी म्हणायचे की आपण आपला 25वा वाढदिवस असेल, 50वा वाढदिवस असेल, 75वा असेल, हा खूप मोठ्या प्रमाणात करतो. किंवा लग्नाची अॅनिव्हर्सरी असेल, आता तर तो ट्रेंडच आलेला आहे. हा तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा तो दगडूशेठ गणपती बाप्पाच्या 100वा उत्सव आहे. तो न भूतो न भविष्य ते असाच झाला पाहिजे अशी कल्पना त्यावेळेला तात्यासाहेबांची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची होती. बरोबर. आणि त्यांनी ते गणपती बाप्पाच्या कृपेने सगळं ते सत्यात उतरवलं. ते स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते सत्यात त्यांनी उतरवलं. मला असं वाटतं की ते तथास्तू म्हणायलाच बसलेले आहेत तिथे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या समोर काय मांडता यावरती तुमची प्रगती अवलंबून आहे. आणि इतकं धोरणी विचार करणारे जर सगळे कमिटी असेल, मंडळ असेल, तर तो का नाही, म्हणजे तो आनंदाने तथास्तू म्हणेल. आणि ते तो म्हणतोय याची प्रचिती मला वाटतं आता सगळ्यांना येते. तुम्ही इतकं सुंदर ते सांगताय की मला तरी ते सगळं कल्पना होतीये, माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत आहे. मला वाटतं आपले श्रोते सुद्धा नक्कीच ह्या आठवणी तुमच्यामुळे आज जगू शकतील. तेव्हा मोबाईल, व्हॉट्सअप नव्हतं, काहीच नव्हतं, नाहीतर ह्याचे रील्स खरंच करोडोंमध्ये व्हायरल झाले असते. भरपूर. आता मला 125 वर्षाचं विचारायला अजून जास्त उत्सुकता वाढली आहे की त्यावेळेसचं काय नियोजन होतं आणि तो माहोल कसा होता. मी त्याच्या अगोदर सांगेल की 92 ते 2017 म्हणजे शताब्दी ते शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष हा खूप मोठा टप्पा होता. अगदी. आणि खूप महत्वाचा होता. गणेश भक्तांच्या श्रद्धेय दान देणगीतूनच ट्रस्टची सामाजिक कार्याची एक वेगळी परंपरा निर्माण झाली. बरोबर. ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणलं की 84ला मंदिर झालं, 1 वर्षांनी त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये चांगले पैसे जमले. आता हे पैशांचं करायचं काय. तात्या असं म्हणायचे की हे साठवून ठेवण्यात काय अर्थ नाही. ह्याचा उपयोग हा समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी ह्या गणपती बाप्पाच्या दानपेटीतला पैसा हा वापरला गेला पाहिजे असा विचार त्यावेळेला सगळ्यांनीच केला. तात्या असतील, मामा असतील. मग त्याच अनुषंगानं किंवा त्याच विचारातनं आमच्या बालसंगोपन केंद्राची निर्मिती झाली. बरं. देवदासी महिला ज्या पुण्यातल्या आहेत त्यांना जे अपत्य होतात त्यांची जबाबदारी कोणी घेत नाही दुर्दैवानं. त्यावेळेला शासनाची सुद्धा कुठलीही व्यवस्था, योजना त्यावेळेला नव्हती. अशा वेळेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं 100 मुलं अशी त्यांचं पालकत्व घेतलं, त्यांना दत्तक घेतलं. त्या महिलांनी विश्वास निव्वळ दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाकडे बघून ठेवला की नाही बाबा ही दगडूशेठची लोक आहेत, ही माझ्या मुलाला सांभाळतील, त्यांना मोठं करतील. आणि त्यावेळेला ती लोक जाऊन त्यांना भेटून घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं की बाबा तुझं जे मूल झालंय ते तुला असं वाटतं का तुझ्यासारखंच व्हावं. मग तसं जर वाटत नसेल तर तू आमच्याकडे दे. वयाच्या 7व्या वर्षी त्या मुलाला दत्तक घेतलं. त्यामध्ये 60 मुली होत्या आणि 40 मुलं होती. बरं. मग त्यांना दत्तक घेऊन सगळं पालकत्व ट्रस्टनी स्वीकारलं. वा. कोंढव्याला एका टेकडीवर 1 एकर जागा घेतली जिथे आता भाग्योदय नगर आहे. ते भाग्योदय नगर नाव सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनेच दिलं. आणि तिथं बालसंगोपन केंद्राची निर्मिती झाली. तिथं त्यांचा राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था झाली. त्यांच्यावर संस्कार घडवण्याचं काम सुरू झालं. म्हणजे ज्याला आपण व्यक्ती विकास केंद्र म्हणतो की त्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, त्या आयुष्यात त्यांनी त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्याला उभं करण्याचं काम दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या माध्यमातून झालं. क्या बात आहे. आलेल्या दानपेटीतला पैसा हा जसं मी म्हणलं की दुर्बल घटकांसाठी वापरायचा. बरोबर. ही परंपरा त्यावेळेला निर्माण. ती वृक्षाची लागवड त्यावेळेला झाली. इवलेसे रोप लाविले द्वारी तर याचा वेलू गेला गगनावरी. वा. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तसं
ते रोप त्यावेळेला लावलं गेलं. आज आपण त्याचा हम्म. वृक्ष बघतोय सामाजिक खरं. कार्याचा. अगदी अगदी अशी त्याच्यानंतर आम्ही विटभट्टी कामगारांसाठी दगडूशेठ हलवाई गणपती नगराची निर्मिती केली. बरं 100 विटभट्टी कामगारांना. म्हणजे त्यावेळेला असंच उदत्त विचार होता की जे आपल्या घराला विटा तयार करून देतात हम्म. त्यांच्या घराचं काय. खरं मग सिंहगड रोडला त्यावेळेला अशीच जागा घेऊन त्या विटभट्टी कामगारांनाच बरोबर घेऊन हम्म. दगडूशेठ हलवाई गणपती नगराची निर्मिती झाली. बरं 100 विटभट्टी कामगारांना त्यावेळेला घरं दिली. वा त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेब तिथं आले होते. हम्म, हम्म, हम्म. अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला होता. वा बरं बरं क्या बात आहे. त्याच्यानंतर आमची शिवजयंती व्याख्यान मला सुरू झाली हम्म, हम्म, आणि अत्यंत फरडे व्यक्ती हम्म. अगदी रामभाऊ माळगी, शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे, वा 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 परत विलासराव देशमुख साहेब, वा. प्राचार्य शिवाजीराव भोसले, तर हे व्याख्यानमालेचे आमचे प्रमुख होते. क्या बात आहे. हम्म, हम्म. अशा सगळ्या मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांचा विनामूल्य कार्यक्रम त्यावेळेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने रस्त्यावर घेतला. बरं हम्म, हम्म. शिवजयंती व्याख्यानमाला म्हणजे जवळजवळ 8 दिवस तो कार्यक्रम असायचा. 8ही दिवस वेगवेगळे व्यक्ती असायचे. हम्म. ते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचे, स्वामी विवेकानंदांविषयी बोलायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलायचे. हम्म. हे जे काय आपले जे राष्ट्रपुरुष होते त्यांच्याविषयी खरं लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम त्या निमित्तानं झालं. हे खूप मोठं कार्य दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून झालं अगदी असं मला बरोबर वाटतं. अगदी बरोबर. आमच्या रुग्णवाहिका आहेत, हम्म, हम्म. लोकवर्गणीतनं ती रुग्णवाहिका सुरुवात केली. आज 11 ॲम्ब्युलन्स आहेत. क्या बात आहे. अनेक लोक स्वतःहून देतात. खरं खरं पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोफत आमचे ॲम्ब्युलन्स असतात. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला जर पुणे शहराच्या बाहेर न्यायचे असेल तर फक्त डिझेल खर्च. हम्म, हम्म. अशी योजना असलेलं एकमेव आपलं ट्रस्ट आहे. ट्रस्ट आहे. जसं तुम्ही आता आरोग्य क्षेत्रातलं सांगत आहात तसंच ससूनचं आणि आपलं नातं आरोग्य क्षेत्रामध्ये हे सुद्धा अगदी दृढ असं आहे आणि अत्यंत मोलाचं काम अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद या कार्यामध्ये तुम्हाला लाभलेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगाल. ससूनचं आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं गेली 13 वर्षाचं फार जवळचं नातं आहे. हम्म, म्हणजे ते निमित्त असं होतं की आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हम्म, हे जे आपले राष्ट्रीय सण आपण म्हणूयात, त्या दिवशी फळं वाटप आम्ही करायचं, फळं आणि बरं. मिठाई ट्रस्टच्या वतीनं. तर त्यावेळेला काही कार्यकर्त्यांना जे डीन होते हॉस्पिटलचे त्यांना बघितलं, त्यांनी 2-3 वेळा बघितलं. हम्म, डॉक्टर अजय चंदनवाला अत्यंत चांगला माणूस, ज्यांनी ससूनमध्ये फार चांगल्या सुधारणा केल्या. हम्म, मग त्यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही कुठनं आलात. हम्म. तर कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही दगडूशेठकडनं आलो, आम्ही रुग्णांना फळं देतो ना. मी तुम्हाला बऱ्याच वेळा बघितलंय, हम्म, हम्म, तर तुमचे कोण प्रमुख असतील, अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांची मला एकदा भेट घ्यायची होती. हम्म, हम्म, त्यावेळेला आमचे तत्कालीन अध्यक्ष माझे वडील अशोकराव गोडसे हे होते हम्म. आणि त्यांना ससून हॉस्पिटलवर खूप वेगळं प्रेम होतं, कारण की त्यांचा जन्म ससूनचा होता. ओके अरे वा. त्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये काहीतरी करावं अशी त्यांची सुद्धा एक इच्छा होती. पण हम्म, कसं करणार, ते सरकारी हॉस्पिटल होतं. बरोबर. तो बाप्पाच्या कृपेनेच तो योग जुळून आला. हा. ती भेट झाली तेव्हा चंदनवाला सरांनी आम्हाला चपातीचं मशीन मागितलं होतं. भाऊंनी त्यांना असा युक्तिवाद केला की सर मी चपातीचं मशीन तुम्हाला देतो, हम्म, पण तुम्हाला पुढच्या वर्षी माझ्याकडनं परत ते घ्यायची वेळ येईल. हम्म. कारण की हॉस्पिटलचं जर किचन बघितलं तर अत्यंत त्याची अवघड परिस्थिती आहे. बरं. तर असं करू नका, एक काम करा, तुम्ही मला हे पूर्ण किचन रिनोव्हेशन करायची तुमच्या शासनाच्या वतीनं परवानगी द्या. वा. त्यांना त्या आधी खोटं वाटलं. बरं. तुम्ही खरंच मानताय म्हणले खरंच. हम्म, आणि त्यावेळेला अशोक भाऊ होते, आमचे उपाध्यक्ष सुनील भाऊ रासने हम्म, ते होते, कोषाध्यक्ष महेशभाऊ सूर्यवंशी हम्म. ते होते. त्यात ते सगळे त्या बैठकीत बसले होते. बरं. तर तेव्हा त्यांनी तिघांनी शब्द दिला की आम्ही करणार. तुम्हाला हे काम पूर्ण करून देतो. हा. मग म्हणल्याप्रमाणे किचन आणि 5 वॉर्ड हे बरं. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्याकडनं नूतनीकरणाचं काम सुरू झालं. आणि वा. अत्यंत जसं 5 स्टार हॉटेलचं किचन असतं तसं, क्या बात आहे. म्हणजे आज सुद्धा जाऊन तुम्ही तिथे जेवलात तर तुम्हाला खरं. अत्यंत तुमच्या घरी जेवलाय असं हम्म, हम्म, हम्म. तुम्हाला वाटेल. याचा अनुभव पण सगळ्या दिग्गजांनी घेतलेला सगळ्या आहे. दिग्गजांनी घेतलाय. माई म्हणजे सिंधुताई सपकाळ, आमच्या ट्रस्टच्या प्रमुख सल्लागार, हा, ज्यांना आम्ही आईच मानतो, खरं. माई सुद्धा तिथे जेवल्या. अण्णासाहेब हजारे पद्मश्री ते जेवले. हम्म. परत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सुद्धा तिथे जेवलेले आहेत. वा. बरं आम्ही नुसतं ते किचनची रिनोव्हेशन केलं आणि तिथनं हात काढून घेतला असं नाही. हम्म. त्या किचनची पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने घेतली आणि आज ताग्यात ते चालू आहे, पुढेही चालू राहणार. अगदी अगदी. म्हणजे रोजचे 3000 बेड पेशंट
त्यांचे नातेवाईक हम्म. यांना 2 वेळेसचं नाश्ता, 2 वेळेसचा चहा, 2 वेळेसचं जेवण देण्याचं काम ट्रस्टच्या वतीनं चालतं. क्या आणि बात है. अत्यंत घरगुती पद्धतीचं आणि अत्यंत उच्च दर्जाचं, वा. सगळं हायजेनिक पद्धतीनं, अत्यंत स्वच्छ असं किचन कोणीही कधी जाऊन बघू शकतं. अशा पद्धतीचं काम ट्रस्टचं चाललेलं आहे. त्यामुळं जे तिथे येणारे खरंच ज्यांना आपण म्हणतो की ज्यांच्या खिशात खरंच जेवायचे सुद्धा पैसे नसतात, अशा रुग्णांचे फार हाल होतात. खरे. त्यांना त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागा आम्ही नसते. शेडची निर्मिती केली. 5,000 स्क्वेअर फुटाची ती शेड आहे. बरं. तिथे सगळ्या व्यवस्था आम्ही दिला. वाचायला पेपर, बसायला बाकडे, लाईट, पंखा. तिथे माणूस स्वतःची गादी अंथरून टाकून कधी झोपू शकतो. वा. अशा पद्धतीची व्यवस्था तिथे निर्माण केली. क्या बात आहे. आणि हे सगळं गणपती बाप्पाच्या दानपेटीतनंच केलं. हम्म. म्हणजे हे होऊ शकतं, होऊ शकतं. खरंय. हे होऊ शकतं. आणि हेच मंदिरातनं झालं पाहिजे. म्हणजे तातेसाहेब हे असं अगदी, म्हणायचे की देव मंदिर असलं पाहिजे, ते संस्कार केंद्र ठरलं पाहिजे. आणि वा. त्या देव मंदिराबरोबर मानवसेवेचं महामंदिर ह्या महाराष्ट्रात सगळ्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून किंवा मंदिराच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रात उभं राहिलं पाहिजे. म्हणजे मानवसेवेच्या महामंदिराची कल्पना काय आहे तर हीच आहे की खरं. गणपती बाप्पाच्या किंवा कुठल्याही देवी देवतांच्या दानपेटीतनं त्या पैशाचा विनियोग समाजातल्या दुर्बल घटकांसाठीच झालं पाहिजे. अगदी बरोबर. मला वाटतं आपली संस्कृतीच मुळातच हो. मानवतेशी जोडलेली असल्यामुळे आपले सगळेच सणवार असतील, मूळ तिथे आहे हे सांगणारे आहेत की ज्याच्यातून कुठेही उद्देश ढळणार नाही आपली संस्कृती जपण्याचा. याची फार गरज आहे, हा उद्देश सगळ्यांना स्पष्ट असण्याची. आणि मला वाटतं आपल्यासारख्या या ट्रस्टमुळे तो उद्देश वारंवार त्याची उजळणी होत असेल आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. जसं आपण आरोग्य क्षेत्राबद्दल आता बोललेलो आहोत तसं अनेक क्षेत्रांमध्ये काम आहे. तर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा खूप अभिनव उपक्रम तुमचे आहेत. विशेष करून मराठी भाषेचं संवर्धन व्हावं ह्यासाठी आपण खूप भाषणं ऐकतो, खूप मतं ऐकतो, पण ॲक्टिव्हली किती काम होतं आहे यावरती शंका असते. पण ट्रस्ट मराठी भाषेसाठी सुद्धा उत्तम योगदान आपलं देते. तर त्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगाल. त्या बाबतीत म्हणायचं झालं तर जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना आणि जय गणेश ज्ञानवर्धन अभियान आम्ही 2010 साली ट्रस्टच्या माध्यमातून सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्रातले जे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत अल देशमुख सर, त्यांच्या विचारातनं संकल्पनेतनं आमच्या ट्रस्टची बैठक झाली. त्यांनी अशी कल्पना मांडली की आत्ताची जी आपण मराठी शाळांची जी परिस्थिती बघतो ती खरंच हालाकीची आहे. आणि त्या मराठी शाळांमध्ये शिकणारा जो हुशार विद्यार्थी आहे, जो गरीब आहे, गरजू आहे, हुशार आहे, पण त्याची खरंच परिस्थिती नाही आहे. आशांचं काय, आशांचे तर हालच होणार ना की त्याची कुठल्याही मोठ्या शाळेमध्ये परिस्थितीच नाही आहे फीवरून ॲडमिशन घ्यायची. तर आपण बघतोच की शिक्षण क्षेत्राचं काय झालेलं आहे. बरोबर. फी किती आहे, त्यांची ॲडमिशनची फी वेगळी, त्यांचं डोनेशन वेगळं. अशा परिस्थितीत अशा विद्यार्थ्यांनी करायचं, शिकायचं का नाही. अनेक वेळेला आपण असं बघितलं की विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करत होते. नैराश्यातनं त्यांच्या आत्महत्या होत होता. मग यावर काहीतरी आपण कृती केली पाहिजे, या बाबतीत काहीतरी नियोजन केलं पाहिजे. अशाच विचारातनं अल देशमुख सरांच्या संकल्पनेतनं विद्यार्थी पालकत्व योजनेची निर्मिती झाली. ती पालकत्व योजना काय आहे तर गरजू गरीब हुशार विद्यार्थी त्याचं पूर्ण आपण शैक्षणिक पालकत्व स्वीकारायचं. बरं. नंबर 2, तो विद्यार्थी शाळा आपल्याला सुचवणार, आपण नाही ठरवायचा. बरं. नंबर 3, त्याच्यानंतर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं की ह्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन आपण बघायचं बरं की काय नेमकी त्याची परिस्थिती आहे. आई धुणं भांडी करते, वडील काय करतात, मुलगा नक्की हुशार आहे का, असं व्हेरिफिकेशन करून मग त्याला पालकत्व योजनेचा प्रवेश द्यायचा. आमचं शैक्षणिक संकुल आहे गणपती मंदिराच्या मागेच, 4 मजली बिल्डिंग आहे. तिथं आम्ही संस्कार केंद्र तिथं सुरू केलेलं आहे. MPSC UPSC विद्यार्थ्यांची मोफत अभ्यासिका तिथं आहे. पालकत्व योजनेचं सगळं ऑफिस तिथं आहे. पालकत्व योजनेचं कामकाजच तिथनं सगळं चालतं. आणि त्यावेळेला आम्ही पुण्यातल्या 40 शाळांमधले जवळजवळ 2500 विद्यार्थी शैक्षणिक त्यांचं पालकत्व स्वीकार. मोठा कार्यक्रम आम्ही रमणबागेच्या शाळेत केला. सिंधुताई सपकाळ त्यावेळेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा ह्या पालकत्व योजनेचं फार कौतुक केलं. अगदीच. आणि त्यावेळेला ती पालकत्व योजना सुरू झाली. आज तक ह्या पालकत्व योजनेतनं जवळजवळ 10-11 हजार विद्यार्थी शिकून तयार झालेले आहेत. किती छान. अभिमानास्पद बाब म्हणजे समाधान कांबळे
ज्यांनी मद्रास IIT क्रॅक करून आज तो मुलगा पास झाला, तो आमच्या पालकत्व योजनेतला विद्यार्थी वा, आहे. वा, हे वा. मी अभिमानाने सांगू वा, शकतो. क्या बात आहे. जाण असते ना सर मुलांना पण, हो, आणि ती जाण त्यांना मग नक्कीच, स्वस्थ नक्कीच. बसू देत नाही. नाही, कारण की त्यांची परिस्थिती नव्हती. अगदी, आम्ही अगदी. सुद्धा बघितलं. आम्ही त्यांची ट्रिप घेतो, आम्ही त्यांचं गॅदरिंग घेतो, आम्ही त्यांचा स्पोर्ट्स डे घेतो. हे जे अॅन्युअल डेज असतात बरोबर. हे सगळे आम्ही त्यांचे घेतो. त्यांना संस्कार वर्ग आहे. त्यातलं महत्वाचं म्हणजे बाप्पास पत्र. म्हणजे आपण शैक्षणिक आहे, सगळं आहे सारून, पण मानसिकतेचं काय. अगदी. म्हणून बाप्पास पत्र म्हणून एक वेगळी संकल्पना त्यातनं आली. ती सुद्धा देशमुख साहेबांनी सांगितली की जी विद्यार्थी असतात त्या शाळांमध्ये आम्ही अशा पत्रपेट्या लावल्या, हां. आणि आपली जी काही भावना आहे किंवा आपल्या काय अडचणी आहेत, एक आपण गणपती बाप्पाला पत्र लिहितोय म्हणून त्या पेटीत टाकायचं. आम्ही मग 1 महिना झाला किंवा 15 दिवस झाले की ते पत्र गोळा करतो, हां. आणि आम्ही काउन्सिलिंगचे काही समुपदेशनाचे काही लोक आहेत जे तज्ज्ञ आहेत समुपदेशनाचे, त्या तज्ज्ञांद्वारे त्या पालकांचं, त्या विद्यार्थ्यांचं ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्याचं आपण 100% सोडवू शकत नाही, बरोबर. पण आपण मार्ग 70% दाखवू शकतो. 80% जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल प्रामाणिकपणे तेवढं सोडवण्याचं काम या माध्यमातून होतं. आणि अनेक प्रश्न त्यातनं सुटलेले आहेत. आणि आम्ही 1ली ते 10वी शिकवतो असं काही नाही. हां. 10वी नंतर त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत शिकायचंय, बर. जी त्याला डिग्री घ्यायची, डिप्लोमा डिग्री करायची असेल, काही कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण घेऊ दे, MBA होऊन दे, MCA करून दे, ज्याला करायचंय, सायंटिस्ट व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, त्याचा सगळा खर्च दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करतं. क्या बात आहे. वा, वा. त्याला 1 रुपया आम्ही त्याला कधी मागत नाही. त्याला कुठेही ऍडमिशन असून दे, त्याची सुद्धा जबाबदारी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने घेतलेली आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून त्यांचं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, MBA BBA जे काय असेल ते पूर्ण आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं करून दिलेलं आहे. क्या बात आहे. शिक्षणाबद्दल आपण बोललेलो आहोत, आरोग्याबद्दल बोललोय, तसंच आत्ताच्या पुन्हा एकदा सगळ्यांसाठीच गरजेचं असं काम आहे ते पर्यावरण क्षेत्रामधलं. कारण आपल्या सगळ्यांना जर अक्षय्य आयुष्य लाभावं असं वाटत असेल तर आता पर्यावरणाचं सुद्धा संवर्धन होणं हे गरजेचं आहे, आणि त्यामध्ये सुद्धा आपलं ट्रस्ट खूप चांगलं योगदान देत आहे. तर त्याबद्दलही आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगाल. त्या अभियानाची सुरुवात आम्ही आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी तुळशीचं रोप अर्पण करून वा. वारकरी संप्रदायाचे भावा महाराज सातारकर, ज्यांना आपण महाराष्ट्र भूषण सुद्धा म्हणू शकतो, यांच्या हातनं वा. दिवे घाटाच्या वरती जो पालखी महामार्ग आहे, हो. तिथे झाडं लावून तिथे आम्ही 50 वृक्ष लावले, देशी वृक्ष. दिवे घाटाच्या वरती एक शाळा आहे, त्या शाळेच्या सगळ्या परिसरात आम्ही वृक्षांची लागवड केली. आणि देहूमध्ये सुद्धा वृक्ष लावून, म्हणजे देहूला जे महाराजांचं जे आपण वैकुंठगमन स्थान आहे तुकाराम महाराजांचं, तिथं झाडं लावून आम्ही त्या अभियानाची सुरुवात केली 2015 साली. आणि तेव्हापासून आम्ही ते एक संकल्पच घेतला की आता तिथे रस्त्याचं काम सुरू झालं, हायवेचं वगैरे, हायवेची आखणी झाली. आता ही आखणी झाल्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळे देशी वृक्षांची तिथलं लागवड करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला 40 संस्था ज्या निसर्गाचं किंवा पर्यावरणाच्या संदर्भातलं काम करतात, म्हणजे देवराई असेल किंवा वनराई असेल, अनेक पुण्यातल्या, नाशिकच्या, कोल्हापूरच्या, सोलापूरच्या, मुंबईतल्या, नागपूरच्या अनेक संस्था आम्हाला त्यामध्ये मदत करणार आहेत. आणि तुम्ही एक चित्र 8-10 वर्षांनी असं नक्की बघताल, ह्याची मी आवर्जून म्हणजे गॅरंटी देऊ शकतो की पूर्ण गर्द झाडी, जशी लोक आधीची सांगायची की वारीला गेल्यानंतर गर्द झाडी होती, दाट झाडं होती, आणि देशी वृक्ष, वड, पिंपळ, जांभूळ, चिंच, आंब्याची झाडं, ही सगळी जी देशी वृक्ष आहेत, जे ऑक्सिजन जास्तीत जास्त देतात, बरोबर, आणि पर्यावरणाचं समतोल साधतात, असे देशी वृक्ष आपल्याला हायवेच्या दोन्ही बाजूनी बघायला मिळतील. क्या बात आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, देहू संस्थान, आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून हे सगळं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. क्या बात. आणि त्याचीच आम्ही आता तयारी करत आहोत 2025 सालाची. किती छान. ग्रामीण विकासाचं म्हणायला झालं तर आम्ही जय गणेश ग्राम विकास अभियान 2013 साली सुरू केलं. म्हणजे असं झालं की आपली महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा, त्याच्या मागे एक गाव आहे पिंगोरी. बरं.
छोटं गाव आहे, तिथं लघु धरण आहे 1970 साली बांधलेलं. बर. त्या धरणात खूप गाळ साठला होता आणि तिथले गावकरी जे सगळे म्हणजे सैनिकांचं गाव म्हणजे पिंगोरी गाव अशी त्या गावाची ख्याती आहे. अच्छा. म्हणजे अशा गावात काम आम्हाला करायला मिळालं हे सुद्धा आमचं सुद्धा किती बाकी. छान. खरंय. त्या धरणातलं गाळ काढण्याचं काम ट्रस्टने हाती घेतलं. त्या अनुषंगानं ट्रस्टच्या सगळ्या लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी, मग अशोक भाऊ, महेश भाऊ, सुनील भाऊ या सगळ्यांनी, माणिकदादा असतील आमचे, त्यांनी दौरा केला. त्यांनी बघितलं की बाबा खरंच परिस्थिती अवघड होती. मग तिथं सगळं बघून मग तो गाळ काढण्याचं काम तिथं आम्ही गणेश पूजनाने सुरुवात केली. वा. आम्ही तो गाळ काढल्यानंतर तुम्हाला अगदी खोटं वाटेल की जवळजवळ 1 कोटी लिटर पाणी ओ बसेल इतका गाळ त्यातनं निघाला. हो 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 हो. त्या धरणाच्या आजूबाजूला सगळे डोंगर आहेत. त्या डोंगरातनं वाहत पाणी यायचं, हो ना. ते भरायचं आणि वाहून जायचं. हो 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 हो. ना ते शेतकऱ्यांना मिळत होतं, ना ते धरणात नीट साठून राहत होतं, ना ते जनावरांना मिळत होतं. त्यामुळे तिथं चाऱ्याचा सुद्धा अभाव होता. आम्ही तिथं चारा वाटप केलं. जवळजवळ आम्ही 6-7 ट्रक चारा तेव्हा नेला होता बर. सगळ्या आजूबाजूच्या त्या गावाला. आणि वाड्या वस्त्या ज्या होत्या, 12 वाड्या वस्त्या आहेत. तुम्हाला खोटं वाटेल ताई की गाळ काढल्यानंतर 2013 साली गाळ काढल्यानंतर पूर्ण गाळ काढून ते धरण रिकामं केलं. जोरात पाऊस झाला त्या भागात आणि धरण कधी भरलं असेल तर ते गणपती विसर्जनाच्या रात्री ते बरोबर भरलं. वा. आणि त्या गावकऱ्यांनी असं सांगितलं की गणेश चतुर्थी म्हणजे ज्या वेळेला गणेशोत्सव सुरुवात होता, आपण गणपती बसला असं म्हणतो, त्या अनंत चतुर्दशी म्हणजे 10 दिवस सर्वाधिक पाऊस त्या क्षेत्रात झाला आणि ते धरण भरलं. आता ही गणपती बाप्पाची कृपा नाही म्हणायची तर काय म्हणायचं. खरं. क्या बात. अशा पद्धतीचं काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं ग्रामीण विकासाच्या बाबतीत झालं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जी आपली येवलेवाडी आहे कात्रजच्या पुढे, आपण बुबदेव घाटात जातो, हा. तिथे सुद्धा कुष्ठरोग्यांचं एक कुष्ठरोगी संवर्धन अभियान आम्ही तिथे केलं. बर. तिथे जवळजवळ 100 कुष्ठरोगी होते, त्यांना हाताला काम नव्हतं आणि ती संस्था बंद पडत चालली होती. तिथे 5 कोटी रुपये त्या संस्थेला देऊन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने टाटांचा जो प्रकल्प होता त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि त्या कुष्ठरोग्यांना सन्मानाने जगण्याचं कार्य त्यावेळेला झालं. हे सुद्धा फार महत्त्वाचं झालं. दगडूशेठ हलवाई गणपतीची ती औद्योगिक क्षेत्रातली क्रांती ठरली खरंय. असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी अगदी. क्या बात आहे. हा सगळा आत्तापर्यंत झालेल्या कामांचा तर तुम्ही थोडासा अंदाज दिला असं मी म्हणेन. अजून प्रचंड समुद्र असेल हा सगळा, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आता पुढच्या सुद्धा गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील की श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं पुढचं विजन काय आहे. विजनच्या बाबतीत म्हणाल तर आता नुकतंच 6 महिन्यापूर्वी म्हणजे गणेशोत्सवाच्या आणि दिवाळीच्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात 36 एकर जागा विकत घेतली. बरं. ती घेण्याचं कारण म्हणजे लोकांसाठीच आणि लोकांकरिता आम्हाला काही प्रकल्प करायचे ज्याला जमीनसुद्धा असणं गरजेचं असतं आणि सगळ्या जिल्ह्याला त्या सगळ्या त्या प्रकल्पांचा लाभ व्हावा. म्हणजे रुग्णसेवा असेल, ही विद्यार्थ्यांची सेवा असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल किंवा आरोग्य क्षेत्रातलं कार्य असेल, तिथे एक मोठा प्रकल्प आम्ही करू इच्छितो आहोत. गोसेवा असेल, गोशाळा असेल, आपण गाईला हे आईचा दर्जा दिलेला आहे, जिला आपण राष्ट्रमाता म्हणतो किंवा जिच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे असं आपण आपल्यावर संस्कार घडवले जातात. अशा गोसंवर्धनाचं काम तिथे होईल. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम तिथे होईल. तिथे आमचं पिताश्री वृद्धाश्रम आम्ही तिथे नेणार आहोत कोंढव्यावरून आणि मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार करणार आहोत. परत बालसंगोपन केंद्र आहेत म्हणजे जिथं आम्ही आत्ता काच आणि कचरा उचलणाऱ्या लोकांची मुलं सांभाळतो, तिथे 40 मुलं आहेत आत्ता. त्यांचं सुद्धा एक मोठ्या प्रमाणातला एक मोठा प्रकल्प तिथे होणार आहे. म्हणजे त्यानिमित्तानं हे मानवसेवेच्या महामंदिराच्या उभारणीचं काम हे कायम चालू आहे आणि कायम चालू राहणार असं मला वाटतं. आणि हे गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादानं आणि असंख्य भाविक भक्तांच्या श्रद्धेय दान देणगीतून त्यांच्या आशीर्वादानं हे चालू आहे. ही दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची खूप मोठी कृपा आहे आणि हे ट्रस्टला करायला मिळालं हे आमच्या सगळ्या विश्वस्तांचं आम्ही भाग्य समजतो. वा.
आपल्या देखाव्यांची चर्चा तर कायमच पुण्यात काय पुण्याबाहेर सगळीकडेच होत नक्कीच. असते. सगळेजण पाहायला येत असतात. त्याबद्दल सुद्धा बोलूया. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बाप्पाची सजावट मंदिराची जी काही अप्रतिम आणि म्हणजे शब्द सापडणार नाहीत इतकी ती मनोहारी सगळी रचना असते. फारच सुंदर कल्पक अशा योजना केलेल्या असतात. तर त्याबद्दल सुद्धा सांगाल? या सजावटींची कल्पना म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचीच आहे. आपण जसं म्हणतो की चैत्राची पालवी असते. अगदी चैत्रात सगळं नवीन सुरू होतं खरंय. आणि त्या चैत्रातल्याच पंचमीला, चैत्र कृष्ण पंचमीला मंदिरामध्ये म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी जी चैत्र म्हणजे पहिली चतुर्थी आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार, बरोबर. त्या पंचमीच्या दिवशी उष्णताही फार असते. त्यामुळे मग त्या देवालाही कुठंतरी थंडावा मिळावा ह्याच हेतूनं मोगरा महोत्सव, आता मोगरा असेल, चाफा असेल, जाई जुई लिली असेल, ही जी चंदन असेल आणि चंदनाची उटी, आणि रात्री भारतीय वारकरी महामंडळाचं भजन. वा. त्या वारकरी महामंडळाचे आमचे आत्ताचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत सुनील भाऊ रासने, हे आत्ता वारकरी महामंडळावर उपाध्यक्ष सुद्धा आहेत. ते वारकरी महामंडळ सुद्धा आम्हाला फार सहकार्य करतं गेले अनेक वर्ष. जसं 84ला मंदिर झालं तसं 85 सालापासून त्यांनी आजतागायत ती परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि वारकरी संप्रदायाबरोबर सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं खूप जवळचं आणि चांगलं नातं आहे. मग त्या सगळ्या वारकऱ्यांचं भजनाचा कार्यक्रम म्हणजे उटीचं भजन आम्ही ज्याला म्हणतो, चंदनाची उटी आणि उटीचं भजन, हे फार एक वेगळा कार्यक्रम असतो, एक वेगळा माहोल आणि खूप आनंद देऊन जातो. आणि आम्ही फार वाट बघत असतो या सगळ्या गोष्टी. एक वेगळे ग्रुप गणपती बाप्पाचं त्या निमित्तानं भाविकांना बघायला मिळतं की सगळ्या मोगऱ्याने गणपती बाप्पा सजलाय, सगळ्या मंदिरात मोगरा 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 झालाय. म्हणूनच त्याला मोगरा महोत्सव नाव दिलेलं आहे. रात्रभर लोक दर्शनाला येत असतात. रात्री 2-3 वाजेपर्यंत लोक येतात. आम्ही सुद्धा ते लोकांचं स्वागतच करतो पहाटेपर्यंत की या आणि दर्शन घ्या, त्या दर्शनाने तृप्त व्हा. आणि तसंच अक्षय तृतीया जो आपण आंब्याचा दिवस म्हणून साजरा करतो, आपल्या संस्कृतीची ओळख आपल्या सगळ्या लोकांना व्हावी, नवीन येणाऱ्या पिढीला व्हावी म्हणून हे महोत्सव आहेत. आणि ते जे आंबे असतात, जवळजवळ आमचे जे देसाई बंधू आंबेवाले आहेत, मंदार शेठ देसाई, ते अत्यंत श्रद्धेनं ते आमच्या इथे नेहमी दर्शनाला वगैरे येतात. तेच गणपती बाप्पाला अर्पण करतात. जे काय 11,000-15,000 जे आंबे असतात ते आम्ही ससून हॉस्पिटल असेल, आमचं पिताश्री वृद्धाश्रम असेल आणि मंदिरात येणारे भाविक, या सगळ्या भाविकांना तिथल्या तिथंच दुसऱ्या दिवशी वाटून टाकतो. क्या बात आहे. म्हणजे बाप्पाचा सहवास लाभलेला असं म्हणूया आपण. नैवेद्य सगळ्यांना मिळत असल्यामुळे पुन्हा एकदा त्याचे वेव्ज असतात ना कुठेतरी. म्हणजे इव्हन आपण आता समोर उभं राहिलो 2 मिनिटं तर आपल्यामध्ये ती ऊर्जा उतरलेली असते. एवढा वेळ म्हणजे साधारण 24 तास म्हणूया आपण, नाहीतरी 12 तास ह्या सगळ्यात जसे आंबे ठेवले आपण किंवा शहाळं ठेवलं तेवढा वेळ ती सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा जेव्हा त्याच्यामध्ये सगळी जमा होत असेल आणि तो प्रसाद आपल्याला मिळत असेल, त्याच्यापेक्षा वेगळं काही अमृत दुसरं कशाला म्हणत नाही असं मला वाटतं. त्यामुळे तो एक फारच सुंदर योग याही निमित्ताने जुळून येतो. अशाच प्रकारे मंदिरात 12ही महिने मी तर म्हणेन कायम उत्सव सुरू असतात. तुम्ही उत्सव प्रमुख आज आमच्यासमोर बसलेले आहात. तर इतरही उत्सवांबद्दल काय सांगाल? इतर उत्सव म्हणजे पहिला म्हणजे जानेवारीपासून आपण डिसेंबरपर्यंत बघितलं तर जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये येतो तो गणेश जन्माचा उत्सव असतो, गणेश जयंती ज्याला आपण म्हणतो. त्यावेळेला दुपारी 12 वाजता गणेश जन्माचा पर्वकाळ असतो. त्यामध्ये पाळण्यात गणपती बाप्पाची मूर्ती घालून सगळ्या महिला वर्ग जो आमच्या इथला आहे तो सगळ्या मोठ्या पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीनं तो जन्मोत्सव होतो. मग जन्म झाला की सुंटवड्या त्या प्रसादाचं वाटप होतं. संध्याकाळी 6 वाजता पालखी सोहळा असतो, तो फार बघण्यासारखा असतो. गणपती बाप्पाच्या मुख्य मंदिरातनं पालखी पहिल्या सिद्धेश्वर मंदिरात भेटीला जाते शेजारी. त्याच्यानंतर आमचं जे दत्त मंदिर आहे त्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची आणि दत्त महाराजांची भेट सोहळा होतो. तो भेट सोहळा होऊन मग असं एक नगर प्रदक्षिणा होते. जोगेश्वरी मंदिरातनं परत पालखी मुख्य मंदिरात येते आणि नंतर महाआरती होते. महाआरतीनंतर रात्री 11 ते पहाटे 4 गणेश जागर म्हणून मोठा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये विविध पद्धतीनं गणपती बाप्पाचा जागर होतो. 4-4:30 वाजता मंदिर मग परत बंद होऊन जातं आणि 1-2 दिवसांनी त्याचा महाप्रसाद असतो. मंदिराचा वर्धापन दिन म्हणजे संगीत महोत्सव, गुढीपाडवा ते रामनवमी असा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर मोगरा महोत्सव, मग आंबा महोत्सव, त्याच्यानंतर मग विविध गणेश जन्म जे आहेत, जे आपले गाणपत्य संप्रदायात जे 5 गणेश जन्म सांगितले ते 5ही गणेश जन्म आणि गणेश विवाह सोहळा
बर. हे सुद्धा आमच्या मंदिरामध्ये साजरं केलं जातं. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हम्म. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ज्या सिद्धिबुद्धी ज्या आहेत, हा. धार्मिक बाबतीतचा विचार केला तर जसं विष्णूंच्या पत्नी लक्ष्मी आहेत, महादेवाच्या पत्नी पार्वती आहेत, शक्ती ही फार महत्वाची आहे. शक्तीशिवाय हे जग, खरंय. जे आदिशक्ती आहे, जे स्त्री तत्व आहे, त्या स्त्री तत्वाशिवाय पुढे चालूच शकत नाही. असे त्या आदिशक्तीचं महिमा वर्णन आहे. खरं. त्याच आदिशक्तीचं स्वरूप म्हणजे गणपती बाप्पाची शक्ती म्हणजे सिद्धिबुद्धी आहे. आपण अष्टमहासिद्धींचा दाता, अष्टमहासिद्धींचा पती असं गणपती बाप्पाचं गाणपत्य संप्रदायात किंवा पुराणात वर्णन आहे. किंवा बुद्धिपती सुद्धा त्याला म्हणलेलं आहे, तो बुद्धीचा दाता आहे. वा. खरंय. तसं सिद्धिबुद्धी मातेशी त्यांचा एक विवाह सोहळा करण्याची एक प्रथा, काही जी मोठी मोठी गणेश देवस्थानं आहेत, म्हणजे मोरगाव असेल हा. किंवा बीडला एक गणपतीचं पुरातन मंदिर आहे, विज्ञान गणेश म्हणून, त्या मंदिरामध्ये आहे. तर बरं. त्याच मंदिरांच्या परंपरेशी अनुसरून त्यांचं बघून आपले इथे लोकांना हे कळावं बरोबर. की सिद्धिबुद्धी माता कोण आहेत, लक्ष लाभ म्हणजे त्यांचे चिरंजीव हे कोण आहेत, किंवा नग्न भैरव हे त्यांची कार्यकारी शक्ती आहे, की ज्यांचे स्थान मोरगावातच आहे. हा. हा. त्या नग्न भैरवांच्या मंदिराची सुद्धा एक प्रतिकृती आपल्या मंदिरामध्ये आपण बर. विराजमान केलेली आहे, की लोकांना, भाविकांना त्याचं सुद्धा दर्शन व्हावं, त्याची माहिती व्हावी, बरोबर. त्या उद्देशाने. सिद्धिबुद्धी मातेचा त्यांच्याबरोबरचा विवाह सोहळा असतो. हा. अन्नकूट मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नकूट आणि दीपोत्सव बरं. हे खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मंदिरात आधीपासनं, हो. हे जुन्या मंदिरापासनं ते या मोठ्या मंदिरापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर साजरं होतं. अन्नकूटात भाविक जे फराळाचे पदार्थ करतात, करंजी असेल, चकले असेल, शंकरपाळे असेल, हे सगळे पदार्थ देवाला त्या दिवशी आपण अन्नकूटामध्ये सगळं, जसं वा. द्वारकेला द्वारकाधीशाला 56 भोगाचा नैवेद्य असतो, तशाच पद्धतीचं त्याच पार्श्वभूमीवर अन्नकूटाचं महानैवेद्य भाविकांनी अर्पण केलेलं. म्हणजे त्यातली एकही वस्तू आम्ही आणत नाही, बरं. सगळे बरं. पदार्थ. आणि हजारो ताटं होतात त्याची, हजारो ताटं, अक्षरशः ताट लावायला जागा नसते. जागा नाही. अख्ख्या मंदिरामध्ये सगळी पदार्थांची ताटं झालेली असतात. आणि दुसऱ्या दिवशी तोच प्रसाद सगळा एकत्र करून भाविकांनाच वाटला जातो. भाविकांची आम्ही नोंद करून घेतो, त्या भाविकांना आम्ही फोन करून बोलून त्यांना बरं. प्रसाद त्यांचा देऊन वा. टाकतो. वा. आणि दीपोत्सव म्हणजे मंदिराच्या कळसापासून ते पायथ्यापर्यंत पूर्ण दिवे लावून गणपती बाप्पाचं मंदिर, एक दीपोत्सवाची प्रथा आहे आपल्या अगदी, महाराष्ट्रात अगदी, अगदी. खरं. किंवा देशात, आपल्या खरं. हिंदू संस्कृतीमध्ये ती प्रथा आहे. त्याच परंपरेनं अनुसरून हे सगळे उत्सव साजरे केले जातात. दत्त जयंतीचा कार्यक्रम आमच्या दत्त मंदिरामध्ये असतो, तो मोठ्या प्रमाणावर असतो. त्यावेळेला दत्त महाराजांची पालखी आपल्या गणपती मंदिराला, बाप्पांना गणपती भेटायला बाप्पाला येते. भेटायला येते. आणि असे करून हे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत म्हणजे क्या बात. कॅलेंडरनुसार मग होऊन जातात. मग परत गणेश जन्म, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे गणेशोत्सव, हो, भाद्रपद हो. शुद्ध अगदी, चतुर्थी, अगदी, अगदी. तो सर्वात मोठा सोहळा. खरं. आणि जसं तुम्ही देखाव्याचं म्हणलात, हम्म. की देखाव्याची ही परंपरा गेली 50 वर्षाची दगडूशेठ हलवाई गणपतीची राहिलेली आहे. त्याची कल्पना सुद्धा अशी, म्हणजे तात्यासाहेब असं सांगायचे की त्यावेळेला काही दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे आता जयपूरचा हवामहल प्रत्येक जण नाही ना बघू शकत, आ. किंवा कर्नाटकच्या म्हैसूरचं चामुंडेश्वरी मातेचं मंदिर प्रत्येक जण नाही बघू शकत, किंवा बिकानेरचा राजवाडा जसं 1992 साली गेला, हो. तो हो. प्रत्येक जण नाही ना बघू शकत. वा. मग त्यांना तो इथल्या इथं जागेवर बघता यावा, हम्म. हम्म. त्या उद्देशानं त्या देखाव्यांची निर्मिती झाली. आणि लाईट, त्याच्यात जी विद्युत रोषणाई केली असते, हो. हे ते दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं वैभव आहे. अगदी. ती लाईट चालू झाली की माणूस असं स्तब्ध होऊन बघत राहतो, हालतच नाही. खरं खरं. भव्यता म्हणजे काय हे पाहायला, हो हो, देखावा भव्य पाहायला दिव्य. यावं म्हणजे यावर्षी असं. आम्ही जटोलीचं मंदिर केलं होतं, मागच्या वर्षी अगदी. प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर केलं होतं, अयोध्याची प्रतिकृती अयोध्येची होती. प्रतिकृती. असे अनेक राजप्रसाद, अनेक मंदिरं, म्हणजे दक्षिण भारतातली असतील, उत्तर भारतातली असतील, गुजरात राजस्थानमधली असतील, मध्य प्रदेशमधली असतील, अनेक मंदिरं या निमित्तानं तिथं करून झाली. आणि लोकांनी सुद्धा फार त्याला चांगला प्रतिसाद दिला. अगदीच अगदीच अगदीच. मी लहान होतो, मला पण चांगलं आठवतं की आमचे कलाकार होते, एम.एल. कुलकर्णी, त्यांना अण्णा म्हणायचे, त्यांनी मोटारीवर कळस फिरवला होता. तर तो फिरता कळस बघायला इतकी गर्दी झाली होती की त्यावेळेला ते नवीन होतं. अगदी अगदी अगदी. हे तंत्रज्ञान वगैरे सगळं नवीन होतं. त्या बरोबर. मोटारीवर कळस फिरवला, दगडूशेठचा कळस फिरतोय, दगडूशेठचा कळस फिरतो, खूप भारी दिसतो, अशी एक क्युरिओसिटीनी लोक येऊन खूप गर्दी झाली होती. वा. आणि असे अनेक देखावे गणपती बाप्पाचे तिथं प्रत्येक खूप- देखाव्याची एक गोष्ट होईल मला हो, वाटतं. म्हणजे दळवी साहेब असतील, जे पहिले आर्ट डायरेक्टर होते, हा हा. एम.एल. आणण्यात खूप
जबरदस्त. आमचे विवेक खटावकर असतील शिल्पकार, आणि आत्ता जे आमचे अमन विदाते असतील, हे चारही दिग्गज कलाकार. वा. ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी त्या उत्सवाच्या वैभवतेत भर पाडण्याचं काम केलं, भर अगदी टाकण्याचं सगळी काम गोष्ट केलं. आहे. त्याचबरोबरीचा म्हणजे गणपती बाप्पाचा विसर्जनाचा सोहळा, हो. जो आपण नेहमीच टी व्हीवर किंवा मोबाईलवर आपण पाहत आता असतो. पाहत असतो की हो, एक वैभवशाली सोहळा असतो, कारण की वर्षातनं एकच ती मिरवणूक असते जी मोठ्या प्रमाणात असते. बरोबर. आणि गेले 2 वर्षापूर्वी आम्ही एक चांगला त्यानिमित्ताने निर्णय घेतला की दुपारी 4 वाजता गणपती बाप्पाची मुख्य मिरवणुकीत सामील करायचं. सामील करायचं. बरोबर. फार चांगला निर्णय झाला. भाविकांनी वा. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. क्या बात आहे. एकही भाविक किंवा एकही नागरिक आम्हाला असे म्हणले नाही की हा तुमचा निर्णय चुकलेला आहे. हम्म. खूप त्यांना छान वाटलं की दगडूशेठ 4 वाजता आलेला आहे दुपारी. वा. आश्चर्य वाटलं त्यांना, जगातलं आठवं आश्चर्य खरं, वाटलं. खरं, खरं. मी मगाशी सांगता सांगता राहिलो की त्या रथाची सुद्धा एक चांगली वेगळी हा. परंपरा आहे. गणपती गणपती बाप्पाचा रथ बघण्यासाठी सुद्धा, आणि तो येतात. खासच असतो तो. अगदी अगदी. म्हणजे राजहंस रथ, विश्ववैभव रथ, वैभव रथ, यावर्षी उमंग मलेज रथ होता. असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे एक शिल्प, एक कलाकृती असणारे. कसं ताई की हे गणेशोत्सव हा कलाकारांचा, हा अगदी अगदी खरं. 14 विद्या आणि 64 कलांचा कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचा हा उत्सव. एक कलेचा समृद्ध उत्सव सुद्धा याला म्हणता येईल. म्हणजे आपण अगदी बरोबर. इतर मंडळांमध्ये बघितलं की आपण हलते देखावे बघतो, मंदिराच्या प्रतिकृती बघतो, अनेक गोष्टी बघतो. खरं. त्या कलाकाराला सुद्धा व्यासपीठ देण्याचं काम गणेशोत्सवाच्या अगदी बरोबर. माध्यमातून त्या गणपती बाप्पामुळे होतं. अगदी बरोबर. आणि असेच कलाकार आमच्या इथं सुद्धा अनेक घडले, हे मी हा. अभिमानाने सांगू शकतो. अगदीच. म्हणजे काय म्हणूया आपण, असं एखादं नाव वगळता येणार नाही की आता जे नामवंत कलाकार आहेत सगळ्यांनीच मला वाटतं दगडूशेठ बाप्पाचे आशीर्वाद घेतलेलेच आहेत. अगदी जसं बरोबर. तुम्ही लता दीदींची आठवण सांगितलीत तसंच ते आहे की बाकी तुम्ही कितीही लाईट्स असलेल्या स्टेजवर परफॉर्म करा आणि बाप्पासमोर परफॉर्म करा, तुम्हाला आठवणीत राहील ते गणपती बाप्पाची दाद आणि त्याचा आशीर्वाद मिळाला 100%. की मला वाटतं कलेचा खरा अभ्यास आणि साधना करायला आपण सिद्ध होतो. त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ती बुद्धी होत नाही. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं हे सगळे कलाकार पुढे घडत असतात. सर्जनाचं प्रतीक आहे. आता आपण जसं तुम्ही म्हणालात की व्यासपीठ मिळतं, म्हणजेच काय तर तुम्ही आज देखावे उभारू शकताय, तुम्ही गाणं गाऊ शकताय, तुम्ही आज रांगोळ्या काढू शकताय, तुम्ही मंदिराची सजावट करू शकताय, बाप्पांना सजवू शकतायत. फार फार अगदीच नाही तर तुम्ही भक्तीने फार मनापासून नमस्कार जरी करून उभं राहिलात तरी सुद्धा त्यातून सर्जनच होतंय. हो. तुमच्या मनामध्ये कधी नव्हे ती इतकी चैतन्य आणि ऊर्जा त्यामध्ये भरली जाते. सगळं त्याच्या कृपाशीर्वादाने फार मंगलमय होत जातं आणि तीच त्याची शक्ती आहे असं आपण इथे म्हणू शकतो. नक्कीच. तुमची 4थी पिढी आहे.